हे काय? हा काळा धूर काय होतंय हे? हे खूप भयानक आहे. वाचवा वाचवा. असुरांनी भूलोकावर उपद्रव माजवायला सुरुवात केली तर तुळजाचं गाव वाचलं असलं तरी भूलोकावरील इतर स्थान मात्र वाचणार नाहीत. आदिशक्ती कुठे आहेत? आम्ही इथे त्यांना भेटायला आलो आहोत आणि त्याच इथे नाही आहेत. हे काय? ह्याला स्पर्श करावा की न करावा? महादेवांशी आता लवकरच आमचा विवाह होणार आहे. या तुळजा रूपातही आम्हाला महादेवांचा सहवास लाभणार आहे. आमचं आयुष्य परिपूर्ण सुखमय होणार आहे. सावधान तुळजा, सावधान. आदिशक्तींचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचला तर. देवी, काय झालं देवी? तुम्ही अशा विचलित कशाने झालाय? पद्मा, अगं आम्हाला आत्ता बाहेर काहीतरी अघटित होत असल्याची जाणीव झाली होती. मात्र आत्ता पाहिलं तर सारं काही सुरळीत आहे. मग या संकेतांचा नेमका अर्थ तरी काय असेल? देवी, तुम्ही इकडे या बरं. चला या माझ्यासोबत. तुम्ही उगाच काळजी करता. या बसा इथे. हे पहा, बसा. मी आपल्यासाठी भोजन आणले. आधी भोजन करून घ्या. नाही पद्मा, ही अस्वस्थता कमी झाल्याशिवाय आम्हाला काहीही सुचणार नाहीये. देवी, अहो मी तेच म्हणतीये. तुमचा विवाह आता जवळ आलाय.
त्यामुळे कोणत्याही वागदत्त वधूच्या मनात जशी अस्वस्थता असते तशीच अस्वस्थता तुमच्या मनात आहे. सारं काही सुरळीत पार पडावं असं वाटतंय, पण त्याच वेळी काहीतरी चुकीचं घडतंय असंही वाटतंय. हो ना, मी सांगते, ही सगळी विवाहापूर्वीची अस्वस्थताच आहे. तुम्ही अतिशय निश्चिंत राहा. पहा बरं, बाहेर तर सगळं काही शांत आहे, आपला प्रदेश अगदी आनंदात आहे. मग ही अस्वस्थता कशासाठी? नाही पद्मा, नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय. आम्हाला जायला हवं. देवी, देवी थांबा बरं. तुम्ही उगाच अस्वस्थ होताय. काहीही अघटित घडणार नाहीये, तुम्ही अस्वस्थ होऊ नका. आता हा कोणता संकेत असावा? कोण आहेस तू? आणि आदिशक्ती कुठे आहे? आदिशक्ती अनेक ब्रह्मांडाची काळजी वाहत असतात. वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या सृष्टीची काळजी घेणे त्यांचे काम आहे. त्यामुळे सध्या त्या काळाच्या वेगळ्या पटलावर एका दुसऱ्या ब्रह्मांडाचे निरीक्षण करत आहे. म्हणून त्यांनी काही काळ मला इथे राहायला सांगितले आहे. हो, पण तू आहेस तरी कोण? मी मूळ माया, आदिशक्तीचे प्रथम रूप. सगळ्या मायेचे मूळ. आदिशक्तीला हे माहित होतं की तुम्ही इथे येणार, म्हणूनच तुम्हाला निरोप देण्यासाठी त्यांनी या रूपात संदेश दिला. मग त्याने स्वतः आमच्याशी संवाद का नाही साधला? प्रत्येक वेळी स्वतः सारं काही सांगण्यापेक्षा गोष्टी अलगद उलगडणे आणि उमगणे जास्त महत्वाचे असते. परंतु ह्या दृष्टांताचा नेमका अर्थ काय आहे? ते तुम्हीच शोधून काढा. त्यातच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. देवी, हा नेमका काय संकेत आहे? नक्कीच मायाक्का आणि यमाई यांना काहीतरी संदेश द्यायचा आहे. त्या आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत. आम्हाला जो आभास झाला त्याचा याच्याशी काही संबंध असेल का? आमच्या गावावर असुरांनी हल्ला केला आहे. पाताळातून काळातून असुर आणि वटवाघळांचा हल्ला झाला. या असुरांनी सर्वत्र हाहाकार माजवला आहे. साऱ्याच गावकऱ्यांना ते अतोनात त्रास देत आहे. आम्हाला तशी अवचिन्ह दिसली होती. आम्ही त्वरित तुमच्या मदतीला तिथे धावून येतोय. नाही तुळजा, त्याची गरज नाही. आम्ही त्या असुरांना रोखला, त्यांचा त्रास होणार नाही याची व्यवस्था देखील केली आहे. आम्ही तुला सावध करण्यासाठीच हा संदेश घेऊन इथे आलो आहोत. हे असुर निश्चितच कुणी साधे सुधे नाही. हे नक्कीच महिषासुराचं कारस्थान आहे. त्याचा नक्की काय डाव आहे, कोणता हेतू आहे, हे आम्ही नक्कीच शोधून काढू. तू इथली काळजी करू नको देवी. आमच्या दिशांना आम्ही योग्य रीतीने संरक्षण देऊन लढत आहोत. आम्ही अशा पद्धतीने या असुरांवर प्रतिवार केला आहे की तो निरोप महिषासुरापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. महिषासुरा, हा असिलोमा इथे? असिलोमा एक महत्वाची वार्ता घेऊन आला आहे, ज्यामुळे आम्ही अत्यंत अस्वस्थ आहोत. कोणती वार्ता? या युद्धाची सिद्धता म्हणून पाताळ लोकातील अघोरी शक्तींचा उपयोग करून भूलोकावरती हाहाकार माजवण्याची आपण योजना आखली. आपण त्या दृष्टीने पावलंही टाकायला सुरुवात केली होती. पण दैत्यगुरु, अद्याप आपल्याला हव्या त्या प्रमाणात यश लाभताना दिसत नाही. त्या अघोरी शक्तींना प्रत्येक ठिकाणी विरोध होताना दिसतो आहे, प्रतिकार होताना दिसतो आहे. हे आम्हाला अपेक्षितच होतं.
आपल्याला काय म्हणायचंय दैत्यगुरु? महिषासुरा, ज्याप्रमाणे आपण आपल्या युद्धाची सिद्धता करत आहोत त्याचप्रमाणे तिने सैन्याची जमवाजमव केलेली आहे. गेल्या काही दिवसात तिनं अनेक देवींची भेट घेतलेली आहे आणि त्या देवी आपापल्या स्थानी जागृत होऊन आपल्या विरुद्ध लढत आहेत आणि त्यामुळं आपले सर्व प्रयत्न विफल होत आहेत. दैत्यगुरु, याचा अर्थ आपले सगळे प्रयत्न निष्फळ आहेत, व्यर्थ आहेत असा घ्यायचा? या दुष्ट शक्तींचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही? नाही महिषासुरा, असुर कुळाच्या उद्धाराचा जेवढा तू विचार करतोस तेवढाच विचार आम्हीही करतो. त्यासाठी आम्ही एक उपाय योजून तो अंमलातही आणलेला आहे. कोणता उपाय? एक असुर आहे की ज्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तोच या समस्येचं समाधान असू शकतो. असा कोणता असुर आहे दैत्यगुरु? अशी काय वैशिष्ट्य आहेत त्याच्याकडे? त्या असुराचं नाव आहे लाख्यासूर. लाख्यासूर? हो, लाख्यासूर. तो केवळ एक दुष्ट असुर नाही तर अत्यंत निर्दय आहे. दया, धर्म, कोणत्याही गोष्टीची त्याला पर्वा नाही. तो एका क्षणात कोणतंही गाव नष्ट करू शकतो. त्या गावाचा पूर्ण विध्वंस करू शकतो. पण दैत्यगुरु, तुळजाच्या भक्तांनी धावा केल्यानंतर प्रत्येक वेळी तुळजा त्यांच्या हाकेला धावून जाते. यावेळी असं घडणार नाही, कारण कोणत्याही भक्तानं कितीही साथ घातली, कितीही धावा केला तर त्यांचा आवाज देवीपर्यंत हा लाख्यासूर पोहोचूच देणार नाही. आणि हीच त्या लाख्यासुराची शक्ती आहे. हा लाख्यासूर त्याचं कार्य कधी सुरू करणार आहे? महिषासुरा भूलोकावर त्यानं विध्वंस करायला सुरुवात केलेली आहे. आता या लाख्यासुराची शक्ती सगळ्यांना कळेल. जरा कुठे खोटं झालं तरी लगेच देवीचा धावा करण्याची सवय लागली आहे या घाबरट भक्तांना. आणि देवी सुद्धा लगेच तिच्या भक्तांपाशी धावत येते आणि त्यांना संकटातून सोडवते. पण आता नाही, पण आता नाही. देवी आणि तिचे भक्त यांना एकमेकांपासून तोडण्यासाठीच मी आलो आहे. आता या लाख्यासुराची असुरी शक्ती सर्वांनाच पाहायला मिळेल. आता या भक्तांचं काही खरं नाही. माझ्याकडे असलेल्या अद्भुत तंत्रामुळे या गावात काय सुरू आहे याची वार्ता कोणत्याच देवापर्यंत पोहोचणार नाही. कुठल्याही भक्ताची हाक
या गावाबाहेर पडणार नाही. हे असं का घडतंय? ह्या पुढे आम्हाला काहीच कसं दिसत नाहीये. असुरांनी ही कोणती तंत्रविद्या वापरली आहे? काय झालं देवी? आम्हाला जी जाणीव होतीये त्याबद्दल खात्री करून घेण्यासाठी आम्ही आमच्या शक्तीने पाहण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र आम्हाला काहीच दिसत नाहीये. आमच्या या मानवी शरीराला काही मर्यादा आहेत. आमच्याकडे असीम शक्ती असली तरी असुरांचे काही तंत्र या मानवी शरीरासाठी मर्यादा ठरत आहेत. असुरांनी नेमका काय डाव आखलाय हेच आम्हाला समजत नाहीये. तो आलाय, लाक्यासूर आलाय. आपण इथं अडकून पडले. काळा दुबी पसरला आमच्या बाजूला. तिथनं बाहेर बी जाता येईन झाले. तो आलाय, तो आलाय. तुम्ही कितीही ओरडला तरी तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला काय त्रास होतोय हे कुणालाच कळणार नाही. माझं घर वाचवा. पाणी बी काळं झाले. कुणी पिऊ नका. काहीतरी भीषण घडतंय. आम्हाला त्याचा शोध घ्यायलाच हवा. असुरांनी आमच्यापासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही त्या ठिकाणी एक दिव्य अंश सुप्त रूपात आहे. त्याच्याशी आम्ही काही अंशी जोडले गेलो आहोत. नक्की कुठे काय घडते आहे हे पाहायला आम्हाला स्वतःलाच तिकडे जावे लागेल. लाकेसूर परत आला की काय? नाही रे बाबा, शुभ बोल. मांडाबाई तू होय? आम्हाला वाटलं तो लाकेसूर आला. तुला बी लय लागले ग. अंगावर जखमा झाल्यात. आता आपल्याला ठिकाण सोडायला हवं. जेवढं लांब जाऊ तेवढं आपल्यासाठी बरं. आपल्याला निघायला पाहिजे. लांब गेले काय का असं पळून जाऊन काय होणार आहे? हे गाव आपले, ही माती आपली. आपला जन्म इथं झालाय. तुमची लेकरं बाळ इथं वाढली आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. कुणीतरी नक्कीच आपल्या मदतीला येईल. आणि देवी आहे की आपल्या पाठीशी. ती आपल्याला असं सोडून नाही द्यायची. देवी आई पाठीशी असती तर ही वेळ आलीच नसते आपल्यावर. गावाबाहेर एक जुनी कुटी आहे. आपण तिथे लपून थोडा आराम करूया. मग गाव सोडून निघून जाऊ. होय होय, आपण इथून जाऊया. अरे थांबा, अरे थांबा, माझ्या पोरीला वाचवा. हो, माझी पोरगी गावातच अडकली. तिला वाचवा. असुर तिला सोडायचं नाही. असुर तिचा जीव घेईल. काळजी करू नका, मी जाते. मांडाबाई कशाला उगाच नको ते संकट अंगावर ओढून घेतेस? असं घाबरून जगण्यापेक्षा मृत्यू आलेला बरा. बोला, कोण कोण येतोय माझ्यासोबत गावात? अरे आपल्याच गावात ती मुलगी आहे. तिला वाचवणं गरजेचं आहे. आपण सगळे जाऊ आणि तिला वाचवून घेऊन येऊ. चला सगळे. कुणालाच यायची इच्छा नाही. सगळे आपल्या जीवाला घाबरून आहेत. आपल्या पुरताच विचार करताय. ठीक आहे, नका येऊ. मावशी, तुम्ही काळजी नका करू. मी जाते आणि तुमच्या लेकीला घेऊन येते. देवी, देवी थांबा. कुठे चाललाय देवी? तुम्हाला संकेत मिळत असले तरी हे नक्की कुठे घडतंय हे ठोस माहिती नाहीये. यमाई आणि मायक्का ज्या दिशांना आहेत त्या वगळता इतर 6 दिशांपैकी कुठूनही हा संकेत येऊ शकतो. आम्ही आकाश पाताळ एक करू, परंतु आम्हाला आमच्या भक्तांसाठी जावंच लागेल.
आणि हाच असुरांचा डाव असेल तर? आधी सुद्धा त्यांनी असं केलंय देवी. तुम्हाला बाहेर गुंतवून त्यांनी आपल्याच गावावर हल्ला केला होता. पद्मा, आमच्या भक्तांचे असे हाल होत असताना आम्ही इथे शांत नाही बसू शकत. देवी, तुम्ही शांत बसू नका, परंतु इथून न जाता काय करता येईल याचा विचार करा ना. मायक्का आणि यमाई देवीने सुद्धा तुम्हाला याबद्दलच सावध केलंय. ठीक आहे, तुझं म्हणणं आम्हाला पटतंय. आमच्या मनात एक कल्पना आहे, परंतु त्यासाठी आम्हाला एका व्यक्तीची गरज आहे. कोणती व्यक्ती देवी?